व्हीएसआर या कंपनीवर कारवाई का होत नाहीये असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा कारवाई झालेली नाहीये। मुंबईतील अपघात रिपोर्ट दाबला गेला असाही आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। डीजीसीएवर दबाव आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भात त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे। अनेक प्रश्न सुद्धा त्यांनी याच पत्रकार परिषदेतून मांडलेले आहेत। हे जे व्हीएसआर कंपनी आहे त्या व्हीएसआर कंपनीमध्ये अनेक एक्स डीजीसीआयचे लोक काम करतात, नाहीतर त्यांचे कन्सल्टंट आहेत। त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त सीसीटीव्ही गोळा केलेले आहेत। बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाहीतर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही आणि असं जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं। हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात। त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे सीसीटीव्ही आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील। फीटला उडणारं विमान आहे आणि ह्याचं चेकअप तर करावाच लागतो। हे डीजीसीएली सुद्धा सांगितलेलं आहे। जगातल्या प्रत्येक देशामध्ये हे आपल्याला तिथं फॉलो करावं लागतं। त्यामुळे टेक ऑफ पूर्वी याचं काय चेकअप झालं होतं का? चेक करणारे कर्मचाऱ्यांना आता आपल्याला पकडावं लागणार आहे, बोलावं लागणार आहे, चर्चा करावी लागणार। ते आम्ही करू शकत नाही, पण जी कुठली एजन्सी आता सरकारने दिलेली आहे त्या एजन्सीला तिथं असणारे जे कोणी चेक करणारे कर्मचारी आहेत त्यांच्याशी तिथं आपल्याला बोलावं लागेल।